आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वाड्रिलॅटरलचा एरिया किंवा ट्रायंगलच्या एरियावर काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते करणार आहोत. तुम्ही जे क्वेश्चन मला विचारले होते ते आज तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. 2 क्वेश्चन आपल्याला फक्त पाहायचे आजच्या लेक्चरमध्ये. आपल्याला सांगितलेलं आहे या ठिकाणी फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल हुज व्हर्टायसेस आर 3,4, 0,5, 2,-1 अँड 3,-2. सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल जो आहे हा ड्रॉ करून घेऊयात. समजा हा तो क्वाड्रिलॅटरल आहे आणि याला आपण असं सेपरेट करूयात. एक डायगोनल ड्रॉ करू म्हणजे जेणेकरून हे 2 ट्रायंगल्स बनतील. समजा हा ए पॉईंट आहे, तर ए पॉईंटचे आपल्याला त्यांनी व्हर्टायसेस किंवा कोऑर्डिनेट सांगितलेला आहे 3,4. त्यानंतर बी पॉईंट आहे आपल्याकडे, त्याची व्हॅल्यू सांगितलेली आहे त्यांनी 0,5. सी पॉईंटसाठी त्यांनी व्हॅल्यू सांगितलेली आहे 2,-1 आणि डी पॉईंटसाठी त्यांनी व्हॅल्यू सांगितलेली आहे 3,-2. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, तर आन्सरमध्ये आपल्याला लिहायचं आहे आता. हा पहिल्या पॉईंटसाठी x1 y1, दुसऱ्या पॉईंटसाठी x2 y2, तिसऱ्या पॉईंटसाठी x3 y3, चौथ्या पॉईंटसाठी x4 y4. ठीक, कसं लिहायचं पहा आता. नंतर बी पॉईंटसाठी आपण लिहूयात 5, x2 y2 इक्वल टू 0,5. नंतर सी पॉईंटसाठी लिहायचं आहे x3 y3 2,-1 आणि डी पॉईंटसाठी लिहायचं आहे 3,-2. त्याच्या पुढे काय करायचं, तर एकदा आपल्याला ए बी सी या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे. त्यानंतर ए सी डी या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे. त्या दोन्हींची आपल्याला शेवटला ॲडिशन करायची, म्हणजे आपल्याला टोटल क्वाड्रिलॅटरलचा एरिया जो आहे तो मिळेल. आता क्वाड्रिलॅटरलच्या ऐवजी तुम्हाला स्क्वेअर, रेक्टँगल सांगितलं जाऊ शकतो. ठीक आहे, काही कन्फ्यूज व्हायची गरज नाही, मेथड सेम राहणार. दुसरी गोष्ट, भरपूर जण नंतर प्रश्न विचारतात, सर तुम्ही घेताना हा पॉईंट पहिले घेतला, हा दुसरा घेतला, हा तिसरा घेतला. जर आम्ही असं केलं तर ए नंतर सी, हा पहिला हा दुसरा, पहिला दुसरा तिसरा असा पॉईंट घेतला, किंवा ए डी सी असा घेतला, म्हणजे मागे पुढे पॉईंट्स करून घेतले, तर एरिया सेम येणार का नाही येणार, तर एरिया सेमच येतो. हां, कधी कधी फक्त मायनस व्हॅल्यू तुमची येऊ शकते आणि एरिया कधी प्लस असतो. मायनस आलं तर मायनस लिहायचं आन्सर. नंतर तुम्हाला फक्त एक स्टेटमेंट लावावं लागेल, द एरिया इज पॉझिटिव्ह देअरफॉर, मग जी काही व्हॅल्यू आलेली असेल एरियाची ती तुम्हाला पॉझिटिव्ह करून लिहावी लागेल. ठीक आहे, तर आपण सगळ्यात पहिले एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी जो आहे तो फाइंड करूयात. ठीक आहे, मग इथे आपण लिहूयात एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू 1/2. सगळ्यात पहिले एक्सच्या व्हॅल्यूज ए बी सीच्या, इथं नाव काय आहे ए बी सी, याच फॉर्मॅटमध्ये घ्या. मग 302. त्यानंतर वायच्या व्हॅल्यू 4, 5, -1. इथे येईल 1, 1, 1. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारू शकतात. नेक्स्ट स्टेपमध्ये ते मग आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. इथे आपण लिहूयात देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट, हा 3 जो आहे तो आपण इथे घेतला, मग याची ही रो सोडली, हा कॉलम सोडला, शिल्लक राहतील हे 4 नंबर्स, तर ते आपल्याला इथे लिहायचे आहेत 5, 1, -1 आणि 1. त्यानंतर इथं 4 आहे, कसा प्लस आहे, मग आपल्याला मायनस करून लिहावं लागेल. मग या 4ची ही रो सोडून द्या, कॉलम सोडून द्या, शिल्लक राहिले नंबर्स काय 0, 2 आणि 1, 1. मग इथे लिहूयात 0, 2, 1, 1. त्यानंतर लास्टचा इथे नंबर आहे 1, तो इथे लिहिला आपण. या 1ची ही रो सोडून द्या, कॉलम सोडून द्या, शिल्लक राहिलेला नंबर आहे 0, 5, 2, -1. 0, 5, 2, -1. Therefore, area of triangle ABC equal to 1/2 in bracket 3 in bracket 5 into 1 minus 1 into 1, sorry 1 into -1, नंतर -4 in bracket 0 into 1 minus 1 into 2, नंतर +1, नंतर 0 into -1. थोडंसं वर शिफ्ट करतो मी.
0 इंटू -1 मायनस 5 इंटू 2. तुम्हाला कॅल्सीवरती हेच टाकायचं. तुम्हाला मी सांगितलं लास्ट टाइम मागच्या लेक्चरमध्ये की एरिया म्हणजे ही टर्म कशी टाकायची कॅल्सीवर आणि डायरेक्ट आन्सर कसं काढायचं. ठीक आहे, तर ते काढा. आन्सर याचं काय आहे ते मला सांगा. आणि काही जण ही स्टेप जी आहे ती टाकतात कॅल्सीवरती. किती आलं? ओके, 8 स्क्वेअर युनिट. युनिट स्क्वेअर ही लिहू शकतात, इथे युनिट दिलेलं नाही आपल्याला. ठीक आहे, आता आपण ट्रायंगल ए बी सीचा एरिया काढला. आता आपल्याला ट्रायंगल ए डी सी किंवा ए सी डीचा आपल्याला एरिया जो आहे तो या ठिकाणी फाइंड करायचा आहे. मग आपण आता या ठिकाणी लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल ए सी डी. एरिया ऑफ ट्रायंगल ए सी डी इक्वल टू, याचं डिटरमिनंट इथे भरून घेतो मी. तर ए नंतर सी नंतर डी ही मधली लाईन सोडून द्यायची थोड्या वेळ. ठीक आहे, 3 2 3 3 2 3. नंतर 4 -1 -2 4 -1 -2 1 1 1. तर इथपर्यंतचा अगोदर पार्ट जो आहे हा तुम्ही लिहून घ्या. मग आपण याच्या पुढे जाऊयात. इथे 1/2 लिहायचा राहिला, इथे 1/2 लिहून टाका. इथून एवढा पार्ट जो आहे तो अगोदर लिहून घ्या. मग आपण याच्या पुढे सॉल्व्ह करूयात. आता पुढे जाऊयात. त्याच्यामधला अनवॉन्टेड पार्ट जो आहे तो मी काढून टाकतो. नेक्स्ट स्टेपमध्ये येईल देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल ACD इज इक्वल टू हा 1/2 नंतर हा 3. या 3ची रो सोडली, कॉलम सोडला, शिल्लक राहिलेले नंबर आहेत -1 1 -2 1 -1 1 -2 आणि 1. त्यानंतर हा 4 त्याचा साईन प्लस आहे, त्याला आपण मायनस करणार. नंतर या 4ची ही रो आणि हा कॉलम सोडला, शिल्लक राहिलेले नंबर आहे 2 1 3 1 2 1 3 1. त्यानंतर परत हा 1 आहे तो आपण इथे लिहिला. या 1ची ही रो आणि हा कॉलम सोडला, शिल्लक राहिलेला नंबर आहे 2 -1 3 -2 2 -1 3 -2. ठीक आहे, याचं आपलं काम संपलं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये येईल मग आता देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल ACD इज इक्वल टू 1/2 3 in bracket -1 into 1 -1 into -2 -4 2 into 1 -1 into 3 +1 2 into -2 -1 into 3 ठीक आहे. त्याचा डिटर्मिनंट मी पुस्तकात तुम्ही लिहिलेला आहे, तुम्ही तो डिटर्मिनंट टाका इथं आता जो होता तो. आणि काही जण ही स्टेप टाका, याचं तुमचं फायनल आन्सर काय ते मला सांगा. किती आलं? 3. ओके, मग इथे लिहूयात आपण देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल ACD इक्वल टू 3 स्क्वेअर युनिट्स. आपल्याकडे आता दोन्ही एरिया आलेत, ABCचा पण आलेला आहे आणि ACDचा सुद्धा आलेला आहे. आपल्याला हवा आहे त्या क्वाड्रॅटरलचा एरिया, म्हणून इथे लिहा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABC प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ACD. मग ABCचा एरिया होता 8 आणि याचा आहे इथं आलेला 3. दोन्हींची ॲडिशन केली की आपल्याला काय मिळेल, टोटल एरिया जो आहे तो मिळून जाईल. तुम्ही डायग्राम ऑलरेडी ड्रॉ केलेली आहे, इथून मी काढून टाकतो. याचं काम संपलेलं आहे, याला इथून काढून टाकतो. तर या ठिकाणी फायनल आन्सर आलेला आहे देअरफोर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल
BCD इज इक्वल टू 8 + 3 11 स्क्वेअर युनिट्स. तर एवढा आलेला हे जे आन्सर आहे ह्याला लिहून टाकायचं. बाकी तुम्हाला काय डाऊट असेल, मनात प्रश्न असतील तर विचारून घ्यायचे आहेत. हा सेकंड क्वेश्चन आहे, तो तुम्ही मला विचारला होता, सर हा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवून सांगितलं तुम्ही. तर हा क्वेश्चन आपण इथे घेतलेला आहे. त्यात काय सांगितलं पहा, इफ ABC आर द पॉईंट्स, ABC हे 3 पॉईंट्स आहेत, त्यांचे आपल्याला त्यांनी व्हर्टायसेस जे आहे ते प्रोव्हाइड केलेत. आणि पुढे सांगितले DEF आर द मिड पॉईंट्स ऑफ BC CA AB. ठीक आहे. तर अगोदर सगळ्यात पहिले ABC हे जे पॉईंट आहे तिथे आपण दाखवून देऊयात. हा समजा A पॉईंट आहे, हा B पॉईंट आहे आणि हा C पॉईंट आहे. आणि काय सांगितलं तर पहा, A पॉईंट म्हणजे पहिल्या पॉईंटसाठी पहिली व्हॅल्यू घ्यायची, जी आहे -1,5. दुसऱ्या पॉईंट म्हणजे B पॉईंटसाठी 3,1. तिसऱ्या पॉईंटसाठी 5,7. त्यानंतर त्यांनी सांगितले DEF हे जे 3 पॉईंट्स आहेत हे काय आहेत, मिड पॉईंट आहेत. मिड पॉईंट म्हणजेच काय, मध्य पॉईंट. ठीक आहे, सेंटर पॉईंट. कशाचे सेंटर पॉईंट आहेत पण, तर ह्यातला पहिला D हा BCचा सेंटर पॉईंट आहे. BC लाईन कुठे, इथे आहे, याचा सेंटर पॉईंट आहे हा इथे समजा. ठीक आहे, हा कोणता आहे, हा D पॉईंट आहे. त्यानंतर CA साठी त्यांनी सांगितलेला मिड पॉईंट आहे E. मग CA कुठे आहे, हा CA आहे या ठिकाणी, हा CA, हा CAचा हा मिड पॉईंट आहे समजा. तर हा आहे E. आणि AB चा जो मिड पॉईंट आहे तो आहे F, म्हणजे इथं असणार आहे F. या टाईपमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंय. या पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि एक ट्रायंगल आता इथे परत बनेल. ठीक आहे, या प्रकारे. तर आता ही फिगर बनली त्याच्यावरून. आता आपल्याला EF आणि D या 3 पॉईंटचे व्हर्टायसेस किंवा त्याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या दिलेल्या नाही आहेत. मग त्या काढण्यासाठी आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युला जो आहे तो वापरावा लागतो. तो फॉर्म्युला वापरून आपण ह्या EFD जे पॉईंट आहेत याचे व्हर्टायसेस जे आहेत ते कॅल्क्युलेट करू शकतो. आणि पुढे सांगितलंय, शो दॅट द एरिया ऑफ ट्रायंगल ABC, म्हणजे ह्या मोठ्या ट्रायंगलचा जो काही एरिया येणार आहे तो इक्वल टू 4 टाइम्स, म्हणजे 4 पट कोणाचा एरिया असणार आहे तो, तर DEF ट्रायंगलचा. हा जो DEF ट्रायंगल आहे याच्या 4 पट जर आपण समजा एरिया केला तर हा मोठ्या ट्रायंगलचा एरिया बनतो, असं त्यांनी आपल्याला सांगितले दाखवा म्हणून. ठीक आहे, आता या ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठी अगोदर आपल्याला ह्या पॉईंटची गरज आहे, तर ते आपल्याला सगळ्यात पहिले पॉईंट कॅल्क्युलेट करावे लागतील. त्यासाठी आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युला वापरावा लागेल. ठीक आहे, हा तुम्हाला ABCचा अगोदर समजा एरिया कॅल्क्युलेट करायचा, अगोदर तो कॅल्क्युलेट केला तर सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण आता आपण इथे काय करणार आहेत, आपण सगळ्यात सुरुवातीला या ठिकाणी याचे मिड पॉईंटचे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कॅल्क्युलेट करूयात. म्हणजे आपल्या एकदा कॅल्क्युलेशन स्टार्ट केलं आपल्याला पुढे थांबायची गरज नाही. ठीक आहे, आता लक्ष द्या, इथे लिहूयात बाय युझिंग मिड पॉइंट फॉर्म्युला आता हा मिड पॉईंट फॉर्म्युला नेमका म्हणजे काय करायचं तर पहा, समजा आपल्याला आता E ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, तर त्यासाठी आपण काय करणार, E जो आहे हा A आणि C या 2 पॉईंटचा मिड पॉईंट आहे, म्हणजे AC लाईनचा मिड पॉईंट आहे. आपल्याला E पॉईंटचा X ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला A आणि C ह्याचे हे जे एंड पॉईंट्स आहेत यांच्या Xच्या व्हॅल्यूची ॲडिशन करायची, म्हणजे -1 आणि हा 5 यांची ॲडिशन आणि डिवाइड बाय 2 केला की आपल्याला याच्या Xची व्हॅल्यू मिळते. तसंच याच्या आपल्याला समजा Y ची व्हॅल्यू हवी असेल तर आपल्याला याच्या Y ची व्हॅल्यू आणि याच्या Y च्या व्हॅल्यूची ॲडिशन करायची, डिवाइड बाय 2 केला की आपल्याला या ठिकाणची व्हॅल्यू मिळते. त्यालाच आपण काय म्हणतो मिड पॉईंट फॉर्म्युला. -1 + 5 डिवाइड बाय 2. मग इथे लिहूयात -1 + 5 डिवाइड बाय 2. त्यानंतर 5 + 7 डिवाइड बाय 2. 5 - 1 किती येईल, 4. 4 बाय 2 मीन्स किती व्हॅल्यू येईल, 2. आणि 7 + 5 किती होईल, 12. 12 बाय 2 मीन्स किती येईल, 6. म्हणजे इथे व्हॅल्यू आलेली आहे 2, इथे किती आली 6, म्हणून इथे पॉईंट आपल्याला मिळाला आहे 2,6. तर या प्रकारे तुम्ही हे मिड पॉईंट जे आहेत हे मिड पॉईंट फॉर्म्युला वापरून हे पॉईंट जे आहेत ते मिडचे हे
त्याच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतात. तसं आता नेक्स्ट आहे ए बी ही लाईन. या ए बी लाईनचा एफ पॉईंट काय मिड पॉईंट आहे, म्हणून -1 आणि 3 यांची ॲडिशन करणार, डिवाइड/2 केलं की आपल्याला याच्या एक्सची व्हॅल्यू मिळेल. नंतर 5 आणि 5 आणि 1 यांची ॲडिशन डिवाइड/2 केलं की आपल्याला याच्या वायची व्हॅल्यू मिळून जाईल. मग इथे आपण लिहिणार आता एफ साठी -1 + 3 डिवाइड/2. त्याच्यानंतर 5 + 1 डिवाइड/2. तर याची व्हॅल्यू येईल 3 - 1 2 2/2 मीन्स किती व्हॅल्यू येईल 1 आणि 5 + 1 6 6/2 मीन्स 3 म्हणजे 1 आणि 3 अशी या ठिकाणी व्हॅल्यू आलेली आहे. नंतर ई एफ झाला. नंतर आता डी. तर डी पॉईंटमध्ये पहा, डी पॉईंट ह्याचा मिड पॉईंट आहे, बी सी लाईनचा मिड पॉईंट आहे. मग बीची व्हॅल्यू 3 एक्सची आणि याची सीची पॉईंटची एक्सची व्हॅल्यू आहे 5. तर 3 + 5/2 इथे आपण लिहिणार 3 + 5/2. त्यानंतर वायसाठी 1 + 7 डिवाइड/2 येईल 1 + 7/2. तर 3 + 5 किती होईल 8 8/2 मीन्स किती व्हॅल्यू येईल 4. 1 + 7 8 8/2 मीन्स परत व्हॅल्यू किती आली 4. ठीक आहे. क्रॉस चेक करून घ्यायचं एकदा, कारण इथून पुढे तुमचं सगळं कॅल्क्युलेशन जे आहे त्यानंतर पुढे डिपेंड असणार आहे. थोडी पण मिस्टेक झाली तरी प्रॉब्लेम आपला पुढे चुकू शकतो. तरी काही फरक पडत नाही. खालीवर जरी हे लिहिलं तरी काही फरक पडत नाही. त्याचं म्हणणं की हे डी पॉईंटचं जे आहे ते वर पाहिजे आणि ही एफ जो आहे ते लाईन खाली पाहिजे होती. तरी काही तसा फरक पडत नाही आपल्या. पण तुम्हाला हवा असेल आपण तसंही लिहून टाकू, तसं काही प्रॉब्लेम नाही. मनात परत शंका राहायला नको. ठीक आहे. चला, तुमच्या म्हणण्याखातर हा डी पॉईंट जो आहे तो वर इथे मी घेतला, तर ई एफ. ठीक आहे, झालं. ओके. आता मिड पॉईंट झाले. आता आपल्याला एरिया काढायचा. कोणाचा एरिया काढायचा सगळ्यात पहिले, तो मोठ्या ट्रायंगलचा. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आपल्याला सगळ्यात सुरुवातीला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणून इथे लिहूयात आपण एरिया ऑफ ट्रायंगल (1/2) इंटू तर -1 3 5 एक्सच्या व्हॅल्यू. ठीक आहे. -1 3 आणि 5 झाले. त्याच्यानंतर वायची व्हॅल्यू आता 5 1 7 5 1 7 इथे येईल 1 1 1. त्या ठिकाणी हा डिटर्मिनंट जो आहे तो आपल्याला का बनलेला आहे. आता पुढे याला आपल्याला सॉल्व करायचं. मग सगळ्यात पहिली स्टेप काय येईल आता, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू हा 1/2 नंतर हा -1. मग या -1 ची ही रो आणि हा कॉलम सोडून दिला. शिल्लक राहिलेले नंबर असतील 1 1 7 1 1 1 7 1. याचा साईन आहे प्लस, तर इथे येईल आता -5. पर या 5 ची ही रो आणि हा कॉलम सोडून दिला. 3 1 5 1 इथे व्हॅल्यू शिल्लक राहील 3 1 5 1. नंतर इथला 1 प्लस 1 आणि या 1 ची ही रो आणि हा कॉलम सोडून दिला आपण, तर शिल्लक राहील 3 1 5 7. पुढे आता त्याला सॉल्व करूयात आपण. तर नेक्स्ट स्टेपमध्ये येतील देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू, तर इथे येईल आता 1/2 इन ब्रॅकेट -1 1 × 1 -1 × 7 -5 3 × 1 -1 × 5 +1
3 into 7, 1 into 5. तर इथून एवढा पार्ट जो आहे हा अगोदर तुम्ही लिहून घ्या. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्या. काही जण या स्टेपला कॅल्सीवर टाका, काही जण यालाच टाका कॅल्सीवर, आणि तुमचा आन्सर काय ते पण मला सांगा. किती आन्सर आलं? 16. ओके, तर ठीक आहे. आता पुढे जाऊयात. एरिया आलेला आहे 16 स्क्वेअर युनिट. इथं आपण डायरेक्ट इथं लिहू शकतो. तर काम आपल्याला काही आता नाही आहे. ठीक आहे. मोठ्या ट्रायंगलचा एरिया आलेला आहे. आता आपल्याला जो छोटा ट्रायंगल आहे त्याचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. मग इथे लिहूयात एरिया ऑफ ट्रायंगल DEF इक्वल टू 1/2. आता सगळ्यात पहिले E आणि F असा पॉईंट सांगितला आपण. तर 4 2 1 एक्सच्या व्हॅल्यू आपण घेतल्या अगोदर तिन्ही पॉईंटच्या 4 2 1 4 2 1. त्यानंतर वायच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत 4 6 3 आणि ती 1 1 1. असं कधीच करायचं नाही. आता ह्याचा 4 घेतला, ह्याचा 2 घेतला, इथं 1 घेतला ह्यावेळेस. ठीक आहे. नंतर इथून सुरुवात केली तुम्ही 6 3 4. असं करायचं नाही. असं केलं तर मग आन्सर तुमचं रॉंग होईल. ठीक आहे. जे तुम्ही पॉईंट सिरियली घेतलेले आहेत त्या सिरियली तुम्हाला ते कन्सिडर करावे लागणार आहेत. सिरियल चेंज नाही करायचे. ठीक आहे. त्याला आपल्याला आता सॉल्व करायचं. आता काही नेक्स्ट स्टेपमध्ये पहा. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल DEF इक्वल टू हा 1/2 नंतर हा 4 या 4ची हिरो आणि हा कॉलम सोडून दिला, शिल्लक राहतील 6 1 3 1. मग इथे आपण लिहूया 6 1 3 1. नंतर हा +4 आहे, इथे येईल -4. मग या 4ची आपण हिरो आणि हा कॉलम सोडून दिला, शिल्लक राहिलेले नंबर असेल 2 1 1 1 2 1 1. यानंतर लास्ट नंबर आहे या ठिकाणी +1. त्याचं काम संपलं आपलं. याला इथून मी काढून टाकतो. आता या 1ची हिरो आणि हा कॉलम सोडून दिला, शिल्लक राहतील नंबर 2 6 1 3 2 6 1 3. याला आता सॉल्व करायचं आपल्याला. तर नेक्स्ट स्टेपमध्ये येईल देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल DEF इक्वल टू हा 1/2 इन ब्रॅकेट 4 6 into 1 minus 1 into 3 minus 4 2 into 1 minus 1 into 1 plus 1 2 into 3 minus 1 into 6 किंवा 6 into 1. आता काय करतील काही जण, याला कॅल्सीवर टाका, काही जण या स्टेपला कॅल्सीवर टाका. तुमचं आन्सर काय ते सांगा. याला लिहून पण घ्या, इथून खाली एवढा पार्ट लिहून घ्या, तेवढं आन्सर पण सांगा मला. किती आन्सर आलं? 4. ओके. 4 स्क्वेअर युनिट्स एवढा याचा आन्सर आलेला आहे. तेवढा आन्सर लिहून टाका. मग पुढची स्टेप लिहून देतो मी. ठीक आहे. तेवढा आन्सर इथे ॲड करून टाका, अजून लिहून टाका.
ठीक आहे, पुढे जाऊयात. आता मी आपलं काय सांगितलं, हे शो दॅट करायचं. ठीक आहे, आपल्याला आता हे शो दॅट करण्यासाठी फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी मला ह्या 2च स्टेपची गरज आहे आता. याची व्हॅल्यू किती आहे? 4. DEF ट्रायंगलच्या एरियाची व्हॅल्यू आहे 4. ह्याला 4 इंटू जर आपण 4 केलं तर किती येईल? 16 येईल. मग आता आपण काय करणार पहा, इथे लिहिलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 16. ठीक आहे, याला मी कन्वर्ट केलं 4 इंटू 4 मध्ये. ठीक आहे, 4 इंटू 4 16 झाला. आता हा 4 कशाचा एरिया आहे? तर एरिया ऑफ ट्रायंगल DEF आहे. म्हणून इथे आपण असं लिहू शकतो, काय लिहू शकतो? इंटू या 4च्या ठिकाणी आपण हा लिहून टाकला, एरिया ऑफ ट्रायंगल DEF. बस काम. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 4 टाइम्स एरिया ऑफ DEF. हे आपल्याला शो करायला सांगितलं होतं, आपण शो केलंय. 3 लाईन लिहून टाका. आपलाच लेक्चर संपलंय. बाकी तुम्हाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर तुम्ही विचारू शकतात.